नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या आणि घन संख्या ह्याविषयी माहिती मिळवणार आहोत। म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। अगोदर समसंख्या म्हणजे काय ते समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या ज्या संख्येच्या शेवटी किंवा युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक येत असेल तर ती समसंख्या असते। पुन्हा सांगतोय, ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी युनिट प्लेसला आपण म्हणतो तर शेवटी येत असेल काय अंक 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक आला तर ती समसंख्या असते, एवढं लक्षात ठेवायचं। मग या ठिकाणी 6, 2, 9, आता या ठिकाणी शेवटी काय आलाय 9, मग ही संख्या समसंख्या नाही। 2, 4, 5, 6 शेवटी काय आलेला आहे 6, म्हणजे ही संख्या आहे समसंख्या। ही 3 अंकी होती, ही 4 अंकी, अशी कितीही मोठी 4, 2, 5, 3, 6, 9 असे किती मोठी असू द्या, जर शेवटी संख्या जो अंक असतो तो जर सम आलेला असेल तर ती संख्या असते समसंख्या। तुमच्या लक्षात आलं असेल। आता बघूया आपण विषम संख्या। विषम संख्या ही तितकीच सोपी आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल। विषम, आता विषम संख्या कोणाला म्हणायचं, ज्या संख्येच्या शेवटी युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही अंक येत असेल तर ती संख्या असते विषम संख्या। 1, 3, 5, 7, 9 या अंकापैकी कोणताही अंक जर युनिट प्लेसला एकक स्थानी किंवा शेवटी आला तर ती संख्या असते विषम संख्या, लक्षात असू द्यायचंय। 7, 2, 9 शेवटी काय आलाय 9, ही संख्या आहे विषम। 3, 2, 5 शेवटी काय आलेला आहे 5, ही संख्या आहे विषम। ह्याच पद्धतीने आता विषम संख्या ही तुम्हाला कळली असेल। आता बघूया आपण मूळ संख्या। आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं, एवढं लक्षात द्या, लक्षाने तुमच्या सर्वांचं मग व्यवस्थित समजून घ्या। आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं, ज्या संख्येत किंवा अंकात पहा एकाने किंवा स्वतः त्याच अंकाने किंवा संख्येने जर पूर्ण भाग जात असेल तर ती असते मूळ संख्या। म्हणजे फक्त 2च अंक, एक कंपल्सरी आणि स्वतः तोच अंक किंवा ती संख्या। मग या ठिकाणी बघा 2, 3, 5, 7, आता 2ला जर भाग दिला एकाने तर एकाने भाग जातो, नंतर 2ने भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त 3, 4ने भाग जात नाही, म्हणजे ही झाली मूळ संख्या। त्याच नंतर 7 ह्या अंकाला एकाने जातो, नंतर 2ने भाग जात नाही, म्हणजे 0 0 बाकी उरायला नको, 3ने जात नाही, 4ने जात नाही, 5ने जात नाही, 6ने जात नाही, मग काय 7चा टेबल येतो। मग 7च्या टेबल मध्ये येतो म्हणजे स्वतः त्याच अंकाने त्याला भाग जातो, मग ह्या झाल्या मूळ संख्या। आता अशा 1 ते 100 मध्ये व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या। 1 ते 100 मध्ये अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत। मग पेपरात तुम्हाला काय विचारतील तर 1 ते 35 मध्ये किती मूळ संख्या आहेत, किंवा 41 ते 70 मध्ये किती मूळ संख्या आहेत, किंवा 75 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, असं तुम्हाला विचारू शकतात। त्यासाठी मूळ संख्या तुमचा पाठ असल्या पाहिजे। मग 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या येतात, 11 ते 20 मध्ये किती येतात, हे जर तुमचं पाठ असेल तुम्हाला अडचण येणार नाही। मग आता या सुट्ट्यांमध्ये पाठ करून घेण्याची जबाबदारी तुमची, कारण एकदा नवोदयचा अभ्यासाला जर सुरुवात झाली तर त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ नसतो। पहा या ठिकाणी 1 ते 100 मधील मूळ संख्या आपण बघून घेणार आहोत। ह्या तुम्हाला जी वही सांगितलेली आहे नवोदय
त्या नवोदयचा वहीमध्ये ह्या मूळ संख्या लिहून घ्यायच्या आहेत. वाटल्यास तर व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचंय. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 अशा दोन मूळ संख्या आहेत. ह्या 4, ह्या 4, ह्या 2. नंतर 31 ते 40 मध्ये दोन मूळ संख्या आहेत, 31 आणि 37. त्यानंतर 41 ते 50 मध्ये तीन मूळ संख्या आहेत, 41, 43 आणि 47. त्यानंतर 51 ते 60 मध्ये दोन मूळ संख्या आहेत, 53 आणि 59. अशा एकूण 2. त्यानंतर 61 ते 70 मध्ये दोन मूळ संख्या आहेत, 61 आणि 67. त्यानंतर 71 ते 80 मध्ये तीन मूळ संख्या आहेत, 71, 73 आणि 79. त्यानंतर 81 ते 90 मध्ये दोन मूळ संख्या आहेत, 83 आणि 89. त्यानंतर 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 97. ह्या अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत, ते तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. आता बघूया आपण वर्गसंख्या. मग आता वर्गसंख्या कोणाला म्हणायचं ते समजून घेऊया. पहा या ठिकाणी वर्गसंख्या. काय बघूया आपण आता? वर्गसंख्या. मग वर्गसंख्या कोणाला म्हणायचं? तर त्याच अंकाला किंवा त्याच संख्येला त्याच संख्येने गुणून आलेलं उत्तर म्हणजे वर्गसंख्या. पहा, पहिला एकाची वर्गसंख्या काय? तर 1. एकाची वर्गसंख्या 1, कारण 1 गुणिले 1 केलं तर उत्तर 1च येतं. त्याच पद्धतीने 2चा वर्ग म्हणजे दुसरी वर्गसंख्या. 2चा वर्ग काय येतो? 4. 2 गुणिले 2, 2 2 4, 2 दुनी 4. त्याच पद्धतीने दुसरी वर्गसंख्या मिळाली 4. 3ची वर्गसंख्या, 3चा वर्ग त्याच संख्येला 3चा वर्ग 9. 3 गुणिले 3 9. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 81, 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. ह्या पद्धतीने वर्गसंख्या तुम्हाला कळल्या असतील. म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर आलेलं जे उत्तर असतं ते असतं वर्गसंख्या. आता बघूया आपण घनसंख्या. मग घनसंख्या कोणाला म्हणायचं? पहा, घनसंख्या आणि वर्गसंख्या मी तुम्हाला लिहून देणार आहे, पण आता समजून घ्या मी काय सांगतोय. मग घनसंख्या कोणाला म्हणायचं? तर त्याच अंकाला त्याच अंकाने 3 वेळेस गुणायचं. किती वेळेस गुणायचं? 3 वेळेस गुणायचं. मग एकाचा टेबल 1 पर्यंत 1, पुन्हा एकाचा टेबल 1 पर्यंत 1, उत्तर काय आलं? 1. आता त्याच पद्धतीने 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8. ह्याच पद्धतीने मग ह्या ठिकाणी 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन. ह्याच पद्धतीने आपल्याला ते लिहायचंय. मग 3चा घन म्हणजे काय? 3च्या डोक्यावर 3 आहे, म्हणजे 3ला किती वेळेस गुणायचं? 3 वेळेस. 3 गुणिले 3 गुणिले 3, हे झाले 27. हे याचं 64. आता 4ला किती वेळेस गुणायचं? 3 वेळेस. 4 गुणिले 4 गुणिले 4. ह्याच पद्धतीने 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64, 64. आता वर्गसंख्या कळली, घनसंख्या कळली. आता ते आपण लिहून घेऊया. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्गसंख्या. आता वर्गसंख्यांमध्ये तुम्हाला मी समजून दिलेलं आहे. त्याच अंकाला त्याच अंकाने 2 वेळेस गुणून आलेलं. मग आता 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा माझा नंतर म्हणत चला वाटलं असतं, तुमचं ते पण लक्षात राहील आणि तुमची रिव्हिजन पण होईल. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100,
11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 421, 22चा वर्ग 484, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 576. ह्याच पद्धतीने तुम्हाला 25, 26, 27, 28, 29 आणि 30 पर्यंत वर्गसंख्या लिहून घ्यायचा आहे. तो तुमचा SW म्हणजे तुम्हाला शोधता येतील. आणि 1 ते 30 काय सांगते पुन्हा बघा, 1 ते 30 पर्यंत घनसंख्या ह्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पाठ करून घ्यायच्या आहेत. तुमच्या लक्षात आला असेल तुमचा SW काय सांगितले. तर जर पाठ होत नसेल तर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचंय. लिखाण केल्यानंतर रोज त्याचं म्हणायचंय. रोज 1चा वर्ग, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, रोज 1-2 वेळेस म्हटलं तुम्ही काय तुमचं लक्षात राहील आणि पाठ होईल. पुढे बघूया आपण आता घनसंख्या. आता घनसंख्या बघा, या ठिकाणी मी 16 पर्यंत घनसंख्या दिलेल्या आहे. तुम्हाला एवढ्या जास्त येणार नाही, पण तिकडे वर्गसंख्या 30 पर्यंत येऊ शकतात. मग घनसंख्या तुम्हाला सांगितलं, त्याच संख्येला त्याच संख्येने 3 वेळेस गुणल्यावर आलेलं उत्तर म्हणजेच घनसंख्या होय. आता 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1000, 11चा घन 1331 म्हणा किंवा 1331 म्हणा. नंतर 12चा घन 1728, 13चा घन 2197, 14चा घन 2744, 15चा घन 3375 आणि 16चा घन 4096. ह्याच पद्धतीने तुमचे घनसंख्या ही बघा, मी थोडस बाजूला होतो आणि ह्या घनसंख्या तुम्ही व्हिडिओ थांबवायचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. ह्याच पद्धतीने घनसंख्या ही रोज म्हणायचं आहे आणि त्या लक्षात ठेवायचं आहे किंवा पाठ करून घ्यायचं आहे. उद्या भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.